दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मधील स्वप्नील उसर सलामीवर, सुनील जाधव खली आणि गोलंदाज सतीश काके, स्वप्नील उसरे सामना करतील ते सतीश काके यांचा. याच्या आधीच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती सतीश यांनी, फक्त 11 धावा खर्च केले होते यार्डात. चांगला चेंडू, तेवढ्या चांगल्या रीतीने टोलला चेंडू, सरळ बघायचे पंचांचा इशारा. 4 धावा. स्वप्नीलने मागच्याही सामन्यामध्ये चौकारासह खातं खोललं होतं आणि याही सामन्यात चौकारासोबत खातं खोललंय. आणि इथे झेल सुटतोय, इनसाइड एज लागलेला होता. लिंक टाकू का तुम्हाला? चांगला चेंडू शूट करण्याचा प्रयत्न, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण, कोणतीही धाव नाही, कोणतंही नुकसान नाही, चांगली गोलंदाजी करतायत ते काके. शॉर्ट पिच चेंडू कट करण्याचा प्रयत्न, परत एकदा निर्धाव आणि या फेकीची खरंच गरज होती का हा प्रश्न पडतोय. आणि एक्स्ट्रा धाव देत बसलेत ते अनिल जाधव, सिनियर खेळाडू आहेत. या एका धाववर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 धावांवर. चालू असलेलं पहिलं षटक, चांगली गोलंदाजी करतायत ते सतीश. पहिल्यांदाच चांगला चेंडू, कोणतंही उत्तर नव्हतं खलीजवळ या चेंडूसाठी. चांगला वाईड यॉर्कर चेंडू होता, कोणत्याही प्रकारचं खलीकडे या चेंडू बद्दल कोणतंही उत्तर नव्हतं आणि चेंडू सरळ यष्टीरक्षक रामच्या हातात. सतीश काके ओरपी चेंडू, चेंडू टोलाला येतो सरळ लॉंग ऑफच्या दिशेने आणि धावा मिळतील त्या 6. उत्कृष्ट षटकार, थोडासा उर्फीच होता चेंडू, त्याचा पूर्णपणे समाचार घेतला ते खलीने आणि या 6 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 धावांवर. एक षटक समाप्त. ओव्हर टू ओम सर. सोनूने हे थोड्याशा कॉमेंट्रीच्या टिप्स देत आहेत मला. आणि ओम सर, माणूस हा शिकत असतो शेवटपर्यंत. धन्यवाद रामभाऊ, तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. तुम्हाला शिकवले इतके आम्ही मोठे झाले नाही आहे. चांगलं समालोचन रामभाऊच्या माध्यमातून, एक दिलखुलास असं व्यक्तिमत्व. वैभव महाराज येतात गोलंदाजीसाठी. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर अक्षरशः संयमाचा बांध तोडला खलीने. षटकार त्याने वसूल केला, कारण प्रेशर सातत्याने क्रिएट होत होतं. स्वप्नील उसरेवर आज जबाबदारी वाढली आहे, कारण भरपूर फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. समोर टाकलेला बॉल थोडासा लोअर फुलटॉस ड्राईव्ह केला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. 1 रन. या बॉलवर सहजतेने दुसऱ्या धावेचा कॉल आणि 2 धावा सहज कंप्लीट करत असताना स्वप्नील उसरे या 2 रनच्या जोरावर धावसंख्या पोहोचते आहे 13 धावांवर. विदाउट लॉस 1.1 चेंडूचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. वैभव महाराज गोलंदाजीसाठी. भरपूर वेग या खेळाडूकडे आहे. समोरचा चेंडू वैभवचा, चांगला चेंडू, सुरेख असा चेंडू
हलक्या हाताने खेळून काढला. कोणती धाव नाही, कोणतंही नुकसान नाही ओम सर. नक्की चांगली गोलंदाजी. टप्पा वैभव महाराजचा जर बघितला तर चांगला असतो रामभाऊ. ज्या प्रकारे टप्पा चांगला असतो, लेंथ चांगली असते आणि बॅटरला चांगल्या प्रकारे हेरतात, त्यामुळे सातत्याने डॉट बॉल हा जास्त टाकत असतो खेळाडू वैभव महाराज. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल. सतीशांचं चांगलं क्षेत्ररक्षण. काय खेळ करता आहेत राजे छत्रपती संघाचे कॅप्टन, फ्रंट ऑफ द लीड संघाला करत असताना. ओम सर, वैभव हा चांगल्या प्रकारचे लेग कटरही टाकतो, त्याच्यामुळे बॅटरला त्याला रीड करणं थोडंसं कठीण जातं आणि त्याचं जे व्हेरिएशन आहे त्या व्हेरिएशनमुळे त्याची बॉलिंग ही अतिशय सुंदर बनते आणि डॉट चेंडूचं प्रमाण त्याच्या षटकात जास्त राहतं. नक्कीच चांगली गोलंदाजी तो करतोय, परंतु यावेळी खाली बिगिटचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. अनिल बॉलच्या खाली येतोय आणि हा सोपा झेल ड्रॉप झालाय. रनआउटची संधी, खाली पडलाय, बॉल ओव्हरथ्रो झालाय. खूप काही घडलं या बॉलवर. इव्हेंट फुल हा बॉल होता. झेल सुटला, अतिशय सोपा झेल. अनिल जाधव सारख्या क्षेत्ररक्षकापासून आपण अशी अपेक्षा बिलकुल करत नाही. त्यानंतर थ्रो सुद्धा केला, तो सुद्धा गोलंदाजाच्या डोक्यावरून गेला. रनआउटची संधी होती. पाणी घेऊन जा. खलीला जास्त इजा झाली नसावी ही आपण अपेक्षा करूया. ओम सर, एक सोपा झेल होता. अनिल जाधव सारख्या क्षेत्ररक्षकाकडून अशा चुका पाहायला मिळत नाही. नक्कीच चुका पाहायला मिळत नाही, परंतु ती चूक झाली आहे. बीत गई सो बात गई, अब नाही सुरुवात आहे आणि सुरुवात आता चांगली करावी लागेल. काय घडलंय मागच्या बॉलवर हे बघण्यासारखं आहे. पंधरा धावा विदाऊट लॉस. झेल ड्रॉप झालाय आणि याच मधोमध एक धावही आली. आता वैभव महाराज दबाव त्याने सातत्याने क्रिएट केला या षटकात. फक्त 4 धावा खर्च केल्यात. समोर एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. आणखी एक वेळ झेल ड्रॉप. या चुका या मॅच मध्ये होत आहेत. सोपा झेल होता, रनिंग कॅच होती, थोडस धावावं लागलं, परंतु स्वप्नील उसरेचा झेल सुटणं ही थोडीशी धोक्याची घंटा आहे टीम राजे छत्रपती बुलढाणा संघासाठी. या आधीला झेल सुटला खलीचा. हा बॉल बघा, आउटसाइड द ऑप्टन हवेत गेला होता. अनिल जाधव खूप वेळापर्यंत बॉलच्या खाली, त्यानंतर झेल सुटला आणि रनआउट सुद्धा वाचला. आता रिव्हर्स स्वीप. मागच्या बॉलवर जी जखम झाली होती त्या जखमीवर मीठ चोळणारा हा चौकार. हा झेल होऊ शकला. आता अटेम्प्ट चांगला होता. सलग 2 झेल सुटले, रनआउट संधी वाचली, त्यानंतर हा चौकार खलीच्या बॅटमधून. अशा प्रकारचे झेल पकडणं खूप गरजेचं आहे. 20 धावात 20 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम भीमस्टार 11. रामभाऊ, महत्वाचं म्हणजे क्रिकेटमध्ये प्रत्येक कॅच किती इम्पॉर्टंट आहे. नक्कीच. तुम्ही धावा बॅट्समन तसाच बॉलर यांच्यापेक्षा जो क्षेत्ररक्षक असतो त्याच्याकडून संघाला खूप अपेक्षा असतात. आणि दोन्ही जे झेल सुटले ते चांगल्या फिल्डर कडून सुटले. एक अनिल जाधव एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे. एक अमजद मला वाटतं लॉंग ऑफला होते, ते एक सुद्धा एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे अशा क्षेत्ररक्षकांना आपण कधीच अपेक्षा करत नाही. पण शेवटी म्हणतात ना, माणूस आहे, माणूस हा देव नाही आहे आणि चुका माणसांकडून होतात. नाही, दोन्ही खेळाडू एकमेकांना म्हणत असतील, गलती तूने भी की, गलती मैंने भी की, खुदा तो तू भी नाही, खुदा तो मैं भी नाही. आणि माणूस हा चुकींचा पुतळा आहे. चुका झाल्यात त्या सुधारणं गरजेचं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा स्वप्नील उसरे मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या टच मध्ये होता, खलीने चांगली बॅटिंग केली की या दोन्ही खेळाडूंना लाईफलाईन भेटली आणि त्या लाईफलाईनचा आता ते फायदा कशा प्रकारे उचलतील हे बघायचं आहे. यावेळी आडव्या बॅटने फक्त उंची आहे या बॉलला. रामकृष्ण भराडचा हा रनिंग झेल सुटलाय. विकेट किपर कडनं झेल सुटतायत. ज्या खेळाडूकडे विकेट किपिंग ग्लोव्ज असतात, थोडस प्रोटेक्शन असते, जवळपास बॉल पर्यंत पोहोचले राम. चांगला प्रयत्न होता, सोपी नव्हती ही झेल, परंतु तोही झेल सुटताय आणि स्वप्नील उसरेला आणखी एक लाईफलाईन मिळते. 3रा झेल सुटलाय आतापर्यंत या इनिंग मध्ये.
हा झेल बघा, प्रयत्न चांगला होता, जवळपास बॉल पर्यंत पोहोचले होते, मिड विकेटला हा बॉल होता, तोपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले होते रामकृष्ण बराड. एक चांगले यष्टीरक्षक आहे, यामध्ये तीळ मात्र शंका नाही, परंतु अशा प्रकारचे कॅचेस कन्वर्ट करणं गरजेचं आहे. सेमीफायनल क्रमांक 1 गाठायची तर या मॅच मध्ये जिंकायचं आहे, तर चांगला खेळ करावा लागेल. चांगला बॉल, वाईड यॉर्कर. आज सतीश काके यांनी काय प्रभावित केलंय रामभाऊ. नक्कीच त्याचा जो वाईड यॉर्कर आहे निश्चितच खूप प्रभावी हा चेंडू आणि त्याचा उपयोग खूपच सुंदररित्या करतायत ते सतीश. आणि या सामन्याचा आनंद घेताना आमचे मोठे बंधू अनिसभाई, तसेच गोपालभाऊ तुपकर, प्रफुल्ल बापू देशमुख, किशोरभाऊ कुईटे या सर्वांचं मी आयोजन समितीतर्फे हार्दिक स्वागत करतो. ओम सर. सतीश काके प्रभावित करतायत या मॅच मध्ये. हेलिकॉप्टर उडवलं फॉलो थ्रू मध्ये, वा काय रिफ्लेक्शन होते हाताचे. एखाद्या युवा खेळाडूलाही लाजवेल इतका चांगला परफॉर्मन्स या मॅच मध्ये काके देत आहेत. कारण मधला काही काळ जर टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिला तर सतीश काके यांनी पूर्णपणे क्रिकेटला रामराम टोकला होता, क्रिकेटमधून दूर होते. हा बॉल बघा, समोर टाकला, खोदून काढलाय, त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, रिफ्लेक्शन हाताचे चांगले पाहायला मिळाले. शरीराला इजा होऊ शकली असती जर हा बॉल हाताने अडला नसता तर, कारण सरळ डोक्याच्या दिशेने बॉल गेला होता. आणि जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये ब्रेक घेता आणि त्यानंतर जर असं पुनरागमन करू शकता तर नक्कीच त्या कालावधी मध्ये केलेली तुमची मेहनत आणि त्या मेहनतीचं हे फळ आहे. कोणत्याही क्षेत्रात पुनरागमन करणं खूप कठीण असतं ओम सर, आणि त्यातल्या त्यात क्रिकेट हा कंटिन्यू प्रॅक्टिसचा गेम आहे. प्रॅक्टिस टू मेक मॅन परफेक्ट. यावेळी स्वप्नेल उसरेचा हवाई हमला आणि बॉल चालला लॉंगॉनला चिरत सीमारेषा पलीकडे. द रन मशीन स्पेशल षटकार. ओम सर, ज्या प्रकारची स्वप्नीलची बॅटिंग आहे तो खूप वर्षापासून या ग्राउंडवर, हे ग्राउंड त्याच्यासाठी काही नवीन नाही. अमरावतीमध्ये मोहसिन, त्याचबरोबर राहुल चिखलकर यांच्या समवेत खूप काळ स्वप्नील उर्फ गुड्डू हा या ग्राउंडवर क्रिकेट खेळलेला आहे. लेदरही खूप खेळलेला आहे तो इथे, त्यामुळे त्याला ग्राउंड मला वाटतं विदर्भातलं कुठलंच ग्राउंड नवीन नाही आहे, कारण सर्वच मैदानावर त्याने खोऱ्याने धाबा काढल्यात. फुलटॉस आहे ऑन साइडला, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये बॉल चाललाय, इन फ्रंट द स्क्वेअर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. स्वप्नीलच्या बॅट मधून रन, चौकार. ऍक्शन रिप्ले बघा, लोवर फुलटॉस बॉल, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळला स्वप्नील. आणि ज्या टच मध्ये आहे हा खेळाडू, या खेळाडू समोर तुम्ही खराब बॉल टाकूच शकत नाही, कारण भरपूर परफॉर्मन्स या सीझन मध्ये त्याने दिलाय. वर्षाच्या स्पर्धेमध्ये 2 अर्धशतक लगावले, जळगावच्या स्पर्धेमध्ये 1 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आलं, म्हणजे त्यामुळे चांगल्या धावा काढल्यात त्याने. रिव्हर स्वीप, यावेळी हा स्टॉक मधला फटका होता. रनिंग बिटवीन द विकेट थोडासा चर्चेचा विषय राहिला जेव्हा खली आणि स्वप्नील बॅटिंग करत आहेत, पण यावेळेस दोघांच्या मध्ये चांगलं कॉलिंग दिसलं. एक मोठा कॉल केला स्वप्नीलने, त्यामुळे त्यांना कोणते नुकसान नाही झालं ओम सर. आणि ओम सर, मी तुम्हाला सांगतो की काकेने जे बॉल टाकलेले होते सतीशने, ते खूप चांगले बॉल होते. चांगल्या बॉलवर गुड्डूने हे चौकार आणि षटकार खेचलेला आहे. बॉल खराब नव्हते, पण गुड्डूचा तो फटके चांगले होते. नक्कीच त्याचा आत्मविश्वास चांगला आहे सध्या तरी, कारण जेव्हा तुमचा आत्मविश्वास चांगला असतो तेव्हा तुम्ही चांगल्या बॉलला सुद्धा बाहेर फेकू शकता, आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास डाऊन झालेला असतो, तुमची वेळ थोडीशी खराब असते, तेव्हा तुम्ही जे फटके सतत बाहेर मारू शकता, जे बॉल सतत बाहेर मारू शकता, ते अनेक वेळा खेळाडूच्या हातात सुद्धा जातात. त्यामुळे वेळेला खूप महत्व आहे आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. क्रिकेट हा म्हणतातच की अनिश्चिततेचा खेळ आहे, पण तेवढाच तो नशिबाचा खेळ आहे. तुमची नशिबाची तुम्हाला थोडीशी साथ हवी असते, आणि 2 जे झेल सुटले, मी नक्कीच म्हणेल की या दोन्ही सलामीवीरासोबत आज नशीब त्यांची साथ देत आहे. नक्कीच 12 बॉलमध्ये 20 धावांवर पोहोचलाय स्वप्नील. त्याला 2 लाईफलाईन मिळाल्या, खलीला 1 लाईफलाईन मिळाली. विकास पवार गोलंदाजीसाठी आलाय आता. तिसरा षटक, पहिला बॉल, टॉसअप डिलिव्हरी, अगदी बॅटच्या समोरून बॉल राईज होताना विकेट किपरच्या हातात गेला, आणि विकासची हीच खासियत राहिली आहे. साइड अँगल, थोडीशी विक्रांत चव्हाणची आठवण करून देतो हा खेळाडू, ज्या प्रकारे त्याची ऍक्शन आहे, कारण विक्रांत चव्हाण अंधेरी मुंबईचा गोलंदाज, सेम ऍक्शन आहे, आणि तशाच प्रकारची आज बॉलिंग ऍक्शन पाहायला मिळते विकास पवारची. अकुटप्प्याचा बॉल होता, अगदी बॅट समोरून फिरतोय. चांगली गोलंदाजी करत असताना विकास पवार या मॅच मध्ये.
आणि प्रकाश जोतात आला हा खेळाडू. अलीकडच्या काळात छत्रपती संभाजीराजे 11 संभाजीनगर संघाकडून खेळत असताना भरपूर स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. त्यानंतर सिरसा चॅम्पियन ट्रॉफीमध्ये त्याला चान्स मिळाला. बारामतीच्या साहेब चषकामध्ये त्याने चांगली खेळ खेळताना तो पाहायला मिळाला. आणखी एक चांगला बॉल पेश करत असताना नुकतीच तो घाटकोपरची स्पर्धा सुद्धा खेळलाय. त्यामुळे सध्या व्यावसायिक संघाकडे खेळत असताना तो जो एक्सपिरियन्स असते मोठं क्रिकेट खेळण्याचा तो एक्सपिरियन्स त्याला आलाय. आणि सुरुवातीचे 3 बॉल जर बघितले रामभाऊ तर त्याने निर्धाव टाकलेत. ओम सर, जशा प्रकारची ही खेळपट्टी आहे या खेळपट्टीवर निर्धाव 3 चेंडू टाकणं ही खूप मोठी गोष्ट आहे. विकेट घेण्यापेक्षाही कठीण गोष्ट आहे की 3 निर्धाव चेंडू टाकणं आणि ते करतो विकास पवार. यावेळी बॅटची लिडिंग एज बॉल हवेत आहे. ऋषी पवार बॉलच्या खाली येतोय. त्याच्यासाठी हा सोपा झेल होता आणि खाली आज संघर्ष करत होता. संघर्ष समाप्त झाला. पहिला धक्का या मॅच मध्ये लागतोय टीम भीम स्टार 11 बुलढाणा संघाला. कारण विकास पवार ज्या प्रकारे आग ओकणारी गोलंदाजी करत होता एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात खलीबाद. ज्या फॉर्म मध्ये आज ओम सर ऋषी आहे त्याच्याकडून चुका होणं मला नाही वाटत तो आज कोणत्याही प्रकारच्या चुका करेल असा त्याचा आजचा फॉर्म आहे. फलंदाजी असेल गोलंदाजी असेल किंवा क्षेत्ररक्षण असेल तो त्याची चमक दाखवतो या ग्राउंडवर ऋषी. आणि साई 11 संघाविरोधात खेळत असताना त्याला फॉर्म गवसला. मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून तो सुद्धा संघर्ष करत होता. राजे छत्रपती संघाने त्याला सातत्याने बॅक केलं. त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले. आणि रामभाऊ खराब काळामध्ये जेव्हा तुमच्या संघाचा खेळाडू खराब फॉर्म मध्ये असतो त्यावेळी पूर्ण संघ त्याच्या पाठीमागे उभे राहणं खूप गरजेचं असतं. अलीकडच्या क्रिकेटमध्ये अलीकडच्या काळात ह्या गोष्टी नाहीशा होत चालल्या. नक्कीच आजकाल ओम सर स्पॉन्सर जो टीम भरतो तो एक प्रकारची खास झालेला आहे. त्याला प्लेयरला असं वाटतं की तो प्रेशर आहे. यावेळी सागर घरात गोलू आले आहेत आणि पहिल्याच बॉलवर त्यांचा त्रिफळा उद्ध्वस्त केलाय विकास पवारने. विकास पवारची पॉवर या मॅच मध्ये पाहायला मिळते. आणि दुसरा धक्का आल्या पावली माघारी 0चा चष्मा घालून सागर बाद. ओम सर, ज्या प्रकारे विकास पवारने डॉटची हॅट्रिक केली होती तो आता विकेटच्या हॅट्रिक साठी आहे. 2 चेंडूवर त्याने 2 बळी मिळवलेले आहेत. बघायचंय तो या चषकातली अटल चषकातली पहिली हॅट्रिक घेतोय का. नक्कीच पहिली हॅट्रिक मिळवण्याची संधी आहे. विक्की भोपलेकर नवीन बॅटर येतोय. विकास पवार आतापर्यंत कुठलीही धाव त्याने खर्च केली नाही आहे. पहिले 3 बॉल निर्धाव प्रेशर क्रिएट केलं. त्यानंतर खलीला बाद केलं. आता त्रिफळा उद्ध्वस्त केला सागर घरत गोलूचा. थोडंसं प्रमोशन मिळालं होतं सागरला कारण मागच्या मॅच मध्ये तो सामनावीराचा मानकरी होता. परंतु पहिल्याच बॉलवर या मॅच मध्ये त्याला परतावं लागलं. विकास पवार हा एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक त्याने या मॅच मध्ये दाखवलंय. क्रिकेटमध्ये तुम्ही भरपूर उंचीवर जा परंतु ज्या ठिकाणावर तुमची सुरुवात झाली ना त्या जागेला कधीच विसरू नका. आजकाल तर टेनिस क्रिकेट व्यावसायिक झालंय. दिशा दिली आहे या बॉलला विक्की भोपलेकरने. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा बॉल. 1 रन त्या ठिकाणाहून येते आहे. फक्त 1 धाव या षटकामध्ये 2 विकेट प्राप्त केल्या. विकास पवारने आपली छाप सोडली या मॅच मध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त. 33ला 2 भीम स्टार 11 बुलढाणा. ओम सर, क्रिकेट आज व्यावसायिक स्वरूपाचं झालेलं असलं तरीही ज्या प्रकारचे नवीन नवीन खेळाडू येत आहेत ज्या प्रकारचं क्रिकेट होतंय याला ग्लोबलायझेशन मिळतंय आणि याच माध्यमातून तुम्ही म्हणत असाल ही एक चांगली गोष्ट आहे की खेळाडूंना रोजगारही उपलब्ध होतोय. ही चांगली गोष्ट आहे टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून. नक्कीच अनेक खेळाडू आपण आज पाहतो आहोत की आज एखादा खेळाडू जर अमरावतीत खेळतो दुसऱ्या दिवशी तो मुंबईत पण खेळतोय. स्वप्नील उस्त्रे त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. हे काही व्यावसायिक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी क्रिकेटला एक रोजगाराचं माध्यम सुद्धा बनवलंय आणि व्यावसायिक क्रिकेट मुंबई पुणे पश्चिम महाराष्ट्राचे खेळाडू सातत्याने हे क्रिकेट अनेक वर्षांपासून खेळत आहेत. परंतु आता विदर्भाच्या टेनिस क्रिकेट सुद्धा त्या दिशेने वाटचाल करतोय. ही महत्वाची गोष्ट. प्रेक्षक आपण पाहत आहात या स्पर्धेचं आयोजन शिवराजदादा पाटील मित्र परिवार माऊली स्पोर्ट यांच्या वतीने. स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य करत आहेत सागरजी जाधव सूरजजी कदम आमचे सहकारी समालोचक रामभाऊ बनसोडे सागरजी महाजन अण्णाजी हांडगे सुजित भारत पवार चेतन या सर्वांची भरपूर मेहनत या स्पर्धेत आहे. संपूर्ण प्रेक्षकांचं महत्वाचं सहकार्य या स्पर्धेला आहे आणि चिखली टेनिस क्रिकेटचा इतिहास राहिलाय. या ठिकाणच्या प्रेक्षकांनी प्रत्येक स्पर्धेला यशस्वी करण्याचं काम केलंय. 33ला 2 33 लॉस ऑफ 2 विकेट. टीम भीम स्टार 11 राजे छत्रपती 11 संघाने थोडंसं का होईना पुनरागमन केलं विकास पवारच्या माध्यमातून.
मी तर म्हणेल की खूपच चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 षटकात आतापर्यंत 33 धावा या ग्राउंडवर काहीच नाही येतो ओम सर. 100 धावा इझिली या ग्राउंडवर बनतात. ऋषी पवार आलेत. यावेळी बॅटची कडा लागून बॉल गॅप मध्ये चाललाय. आउटफील्ड खूप फास्ट आहे. प्रकाश या बॉलचा पाठलाग करतायत. पायाने हा बॉल अडवलाय परंतु आता हा चौकार आलाय. प्रयत्न चांगले होते परंतु बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रन. चौकार येत असताना चांगले प्रयत्न प्रकाश गुळवेचे. इंटेन्शन त्याचं चांगलं होतं. शेवटपर्यंत बॉलला अडवण्यासाठी त्याने मेहनत घेतली परंतु अखेर ही रेस बॉल जिंकला आणि प्रकाश या रेस मध्ये हरला. चौकाराला बॅटच्या आतली कडा. त्यानंतर पाठीमागे चाललाय हा बॉल लॉंग लेगच्या दिशेने. प्रकाशचा चांगला प्रयत्न. सुरुवातीला पायाने बॉल अडवला परंतु त्यानंतर तो बॉल सीमारेषे पार गेला. यावेळी एक चांगला बॉल थोडासा राऊंड ऍक्शनने टाकला होता. एकच रन या बॉलवर मिड विकेट क्षेत्रामधून कंप्लीट होईल. या 1 रनच्या जोरावर धावसंख्या वाढते आहे. 38 धावा 38 रन. सातत्याने रामभाऊ सांगतात की या मैदानावर ही धावसंख्या माफक नाहीये. तो शेवटी क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधी काय घडेल कोणीच काही सांगू शकत नाही. 1 रन या बॉलवर सहजतेने प्राप्त होते. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या 39 धावा. स्वप्नील उसरे 13 बॉल मध्ये 21 धावांवर पोहोचलाय. जर हा खेळाडू शेवटपर्यंत उभा राहिला, विकास पवारचं षटक त्याने चांगलं खेळून काढलं तर तो बाकी गोलंदाजावर नक्कीच बरसेल. यावेळी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागून बॉल हुलकावणी देऊन आता चालला आहे थर्ड मॅनच्या दिशेने. रामकृष्ण भराडचे काय प्रयत्न आहेत. वा, जो बॉल शॉट थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाने अडवायला पाहिजे होता तो बॉल विकेट किपर अडवतात. थ्रो सुद्धा चांगला केला आणि विकास पवारकडनं मिसफील्ड झाली आहे. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात आणखी एक धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या बॉलवर पाहायला मिळाली. अंपायर सर 2 रन या बॉलवर राईट. 3 धावा. 3 धावा या बॉलवर येताना पाहायला मिळाल्या कारण 1 रन शॉट आहे. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तीन धावा या बॉलवर आलेत. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. स्लोवर वन हा बॉल ऋषी पवारने स्वप्नील उसरेला आपल्या जाळ्यात अडकवलंय आणि या मॅच मध्ये हा मोठा मोहरा आता गारच झालाय कारण इनफॉर्म बॅटर स्वप्नीलचा खेळ समाप्त. एक चांगली इनिंग परंतु संघ आता अडचणीत सापडलाय. भीम स्टार 11 संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. तीन रन कोणी त्यानं काय सांगितलं काही बी आपलं सांगितलं याला आमच्या मनोज निकम आले ते सलामी आलेले ते फलंदाज. चांगला बॉल ऋषी पवार या मॅच मध्ये करत असताना चांगली गोलंदाजी. षटक समाप्त होते आहे डॉट बॉलच्या मदतीने. या षटकामध्ये 9 धावा आल्या परंतु एक महत्वपूर्ण स्वप्नील उसरेची विकेट सुद्धा आली. 42 ला 3. 5 षटकांच्या समाप्तीनंतर भीमस्टार 11 बुलढाणा संघाला धावांची खूप गरज आहे. चांगली गोलंदाजी केली आहे ओम सर. ऋषीने आज त्याला चांगला सूर गवसलाय गोलंदाजीतही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली आणि पुढचं षटक घेऊन येतो तो विकास. सामना करेल तो विक्की. शॉर्ट पिच चेंडू आणि चेंडू टोलाला सरळ तो मिड विकेट बाउंड्रीच्या दिशेने. या 6 धावा आणि डायरेक्ट रोडवर हा षटकार मारलाय तो विक्कीने. चांगला ताकदवान फटका. चांगला फटका यावेळी. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल करत असताना अगदी रोहित शर्मा स्टाईलने विक्की भोपलेकर द ब्लॅक पॅन्थर स्पेशल षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते आहे 48 धावा. चांगली बॅटिंग करत असताना विक्की.
गरजेच्या वेळी आणि महत्वाच्या गोलंदाजाला टार्गेट केलंय. कारण म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळात समोरच्या संघातील तुम्ही चांगल्या खेळाडूला टार्गेट केलं तर मात्र बाकीचं आव्हान सोपं जाते. समोर टाकलेला भन्नाट वेगाने हा बॉल होता. भरपूर वेग या बॉलवर पेश केला होता विकास पवारने. हा बॉल बघा राऊंड अँगलने राऊंड विकेट पडल्यानंतर किंचितचा बाहेर वळतोय विकेट किपरच्या हातात. हा डॉट बॉल. विकास पवार चांगली गोलंदाजी करतोय या मॅच मध्ये. षटकारानंतर पुनरागमन पाहायला मिळालं. यावेळी बॅटची कडा लागून बॉल फ्लाय स्लिपला सहजतेने एक धाव मिळेल. षटकारानंतर आता स्ट्राईक रोटेट करत असताना विकी होपलेकर येणाऱ्या काही बॉल मध्ये 15 बॉल पर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहिला तर तो मात्र 90च्या पार धावसंख्येला आकार देऊ शकतो. क्षमता या खेळाडूकडे आहे, परंतु तो मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉल पर्यंत उपस्थित राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला आग ओकणारी गोलंदाजी ऋषी पवार असतील, विकास पवार करतायत. बॅकफुटला जात कट केलाय. पुन्हा एक वेळ सिंगल सहजतेने चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मनोज या मॅच मध्ये थोडासा संघर्ष करत आहे. सावधतेने बॅटिंग करत असताना स्ट्राईक रोटेट करण्याचं सध्या तरी काम चालू आहे. या 1 रनच्या मदतीने भीमस्टार 11 बुलढाणा संघाच्या 50 धावा धाव फलकावर लगावल्या जात आहेत. अटल चषक 2023 शिवराजदादा पाटील मित्र परिवार माऊली स्पोर्ट यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. खोदून काढलाय हा बॉल. समोर टाकला होता अगदी बुंद्यात. वाईडिच लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफीड झाली आणि याच चुकीचा फायदा विक्की आणि मनोज यांनी घेतलाय. 2 धावा सहजतेने प्राप्त होत आहेत, ज्या ठिकाणी फक्त 1 धाव होती. ऋषी थोडासा नाराज आहे सहकारी संघ सहकार्यांवर, कारण अशा प्रकारच्या चुका या मॅच मध्ये महागड्या ठरू शकतात हे ऋषीला माहिती आहे. कारण सिंगल धाव सुद्धा प्रत्येक मॅचला कलटणी देणारी ठरू शकते. कधी कधी 6 बॉल मध्ये 6 धावा सुद्धा शेवटच्या षटकात निघत नाहीत. इनसाइड आउटचा प्रयत्न, बॉल हवेत, परंतु नो मॅन्स मध्ये लँड होतोय हा बॉल. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये निर्जन स्थळी हा बॉल पडताना पाहायला मिळाला. 1 धाव या बॉलवर येते आहे आणि एका धाब्याच्या मदतीने एक चांगलं षटक समाप्त झालंय विकास पवारचं. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 53ला 3 भीमस्टार 11 बुलढाणा राजे छत्रपती बुलढाणा संघाने या मॅच मध्ये कसून गोलंदाजी केली आहे. नक्कीच जो पहिला चेंडू शॉर्ट पिच टाकला होता, ओळखलं की विक्की शॉर्ट पिच चेंडूचा समाचार घेतोय. त्याच्यानंतर जे समोरचे 5ही चेंडू ओम सर पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न, त्याच्यामुळे कोणती मोठा फटका विक्कीला खेळता आला नाही. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते गोलंदाजाचं. आणि समोरील गोलंदाज ऋषीला आज सूर गवसला ओम सर गोलंदाजीमध्ये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि एक मोठा मासा त्याने त्याच्या मागच्या षटकामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये फक्त त्याने 9 रन दिले होते आणि एक विकेट महत्वपूर्ण स्वप्नील उसरेची घेतलेली होती. ऋषी पवार ओव्हर द विकेट. पहिला बॉल अगदी बॅट समोरून खूप चांगल्या प्रकारे वळण घेतोय हा बॉल आणि हाईट आहे ऋषी पवारकडे, त्यामुळे त्या हाईटचा फायदा नक्कीच त्याला होतो. हा बॉल बघा अगदी बॅट समोरून खूप वळण घेताना पाहायला मिळाला. डॉट बॉल येत असताना षटकाची सुरुवात झाली आहे. 53ला 3. यावेळी नो लुक शॉट. व्हॉट अ शॉट. विकी भोपलेकर यांच्या बॅट मधून बॉल इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. काय शॉट आहे. हीच तर या खेळाडूची अदा आहे आणि ज्याच्यावर अकोल्याची जनता फिदा आहे. विकी भोपलेकर स्पेशल हा फटका पायावर टाकला होता. म्हणतात ना लाईन से भटके तो पडेंगे फटके, तसाच काही हा फटका लगावलाय विकी भोपलेकरने. पायावर टाकलेला बॉल नो लुक लगावला. थोडासा पायाला वेधण्याचा प्रयत्न ऋषीने केला आणि त्याचाच फायदा घेत असताना आता फलंदाज. थोडीशी बघितलं विक्कीने की ऋषी थोडासा हलके बॉल टाकतोय, त्याच्यामुळे थोडासा जागा बनवली आणि नो लुक शॉट मध्ये हा षटकार खेचला तो विक्कीने. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न, अपील होती आहे, हलकीशी अपील झाली. साप पंचांनी यावेळी शांतता दर्शवली आहे. पिन ड्रॉप सायलेन्स. खूप चांगला हा सामना होतोय. निमूटपणे हा सामना बघतायत प्रेक्षक. हा बॉल बघा ऋषी पवारचा विकेटसाठी अगदी जवळून गेलाय. परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हणावं लागेल. 59 डाबा 59. फुलटॉस बॉल. शांत हूं समंदर जैसा, गुस्सा मेरा सुनामी है और इसीलिए क्रिकेट की दुनिया मेरी दीवानी है.
विक्की भोपलेकरच्या बॅटमधून आणखी एक धमाकेदार टोला षटकार. फुल टॉस बॉलला यावेळी फुल टोल वसूल करत असताना विक्की भोपलेकर, कारण यॉर्कर टाकायचा प्रयत्न होता त्यावर षटकार खेळलाय आणि हा बॉल हरवलाय. धावसंख्या षटकाराच्या मदतीने 65 धावा, 65. चांगली बॅटिंग विक्की भोपलेकर या मॅच मध्ये करत असताना. सुरुवातीला वेळ थोडीशी खराब होती, तो सध्या संयमाने खेळला आणि त्यानंतर आता तो आक्रमण करायला लागलाय. मागच्या षटकामध्ये विकास पवारवर हल्ला केला, आता ऋषी पवारवर हल्ला करतायत आणि दोन्ही पवार बंधूंना टार्गेट करत असताना या मॅच मध्ये. परंतु म्हणतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पवारांचा नाद करायचा नाही. पासष्ट धावा, 65 रन, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळी आडव्या बॅटने बिग हिटचा प्रयत्न होता, पडल्यानंतर कमी गतीने टाकलेला हा बॉल. डॉट बॉल येत असताना चांगली गोलंदाजी. ऋषीची षटकारानंतर पुनरागमन. हा बॉल पडल्यानंतर कमी गतीने बॅटच्या आतमधली कडा लागून विकेट किपरच्या दिशेने गेला. समोर टाकलेला बॉल खोदून काढला आहे. मिनी हेलिकॉप्टर. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक अमजद फक्त सिंगल रन या बॉलवर येईल. या सिंगलच्या जोरावर धावसंख्या होते आहे 7 षटकांच्या समाप्तीनंतर 66 धावा. कट टू कट चाललेला हा सामना, बेस्ट वर्सेस बेस्ट. 66 ला 3, अखेरचे 6 बॉल या डावातले शिल्लक आहेत. विक्की भोपलेकर खेळतोय 15 बॉल मध्ये 32 धावा. आणि रामभाऊ, अशा परिस्थितीमध्ये ह्या धावा आल्या आहेत ज्या ठिकाणी सहजतेने धावा येत नव्हत्या, अशा परिस्थितीमध्ये विक्कीच्या बॅटमधून 15 बॉल मध्ये 32 धावा आल्या. राजा धावा आहेत विक्कीच्या बॅटमधून आलेल्या, याच दोन्ही संघामधलं विजयाचं अंतर ठरेल. ओम सर, नक्कीच विक्की जर मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला नसता तर चित्र काही वेगळं असतं. भीमस्टार 11 संघाकडे जरूर बॅटिंगची डेप्थ आहे. या संघात अनेक चांगले बॅटर आहेत, परंतु एक अनुभवी बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उभा आहे आणि अखेरचं षटक वैभव महाराजच्या हातात दिलं गेलंय. चांगला बॉल, वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, शफल झाले बॅटर विक्की ऑप्टमच्या बाहेर, त्यामुळे हा बॉल वैध आहे असं पंचांचं मत. बघा, ऑप्टमच्या बाहेर झाले होते फलंदाज, शफल, त्यामुळे हा बॉल डॉट झालाय. चांगली पंचगिरी या स्पर्धेत राहिली आहे आमच्या अनुभवी पंचांची. आणखी एक वेळ दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता, आणखी एक बॉल निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी या स्पर्धेत करत असताना वैभव महाराज, या सामन्याचे ऑफिशियल पंच सुमीची देशमुख आणि नितेशजी कदम. चांगली कामगिरी या स्पर्धेत त्यांनी केली आहे. यावेळी स्लॉट मधला बॉल पाठवलाय षटकाराच्या प्लॉट मध्ये. विक्की भोपलेकर यांच्या बॅट मधून गगन भरारी दाखवणारा हा षटकार अगदी समोर टाकला होता. सातत्याने तो प्रयत्न, वैभव महाराज काहीतरी वेगळं करायला गेला आणि त्याच मध्ये वैभव यांच्यावर विक्कीने हल्ला चढवला. षटकार येत असताना विक्की भोपलेकरच्या बॅट मधून, म्हणतात ना प्रत्येक पाऊल यशस्वी होईल असं नसतं, परंतु धोके पत्करून जे वाटचाल करतात ना ते अक्षरशः यशस्वी होतात. तेच केलं या मॅच मध्ये विक्की भोपलेकरने. नक्कीच ओम सर, ज्या प्रकारे विक्की फलंदाजी करतोय की त्याने 18 चेंडू मध्ये 38 धावा खेळलेल्या आहेत आणि एक हाती किल्ला लढवतोय तो आपल्या संघासाठी. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने पाठलाग करतोय. एक तर धाव आहे, सहजतेने दुसऱ्या धावेचा कॉल चालवलाय. चांगल्या थ्रोची गरज होती, 2 धावा सहजतेने प्राप्त होत आहेत. थ्रो विकेट किपरच्या दिशेने त्या ठिकाणी अतिरिक्त उसळी घेतली. विक्कीचा चांगला खेळ, तो 19 बॉल मध्ये 40 धावांवर पोहोचलाय. म्हणतात ना हीच तर चॅम्पियन खेळाडूची ओळख आहे. काल कुठे चुकले त्यातून आज काय शिकायचं आणि उद्या कसं जिंकायचं, या गोष्टी जिथे साकारल्या जातात ना ते खेळाडू अक्षरशः यशस्वी होतात. सरळ बॅटने, गॅप खूप मोठा आहे. बंदुकीतून निघालेल्या गोळीच्या वेगाप्रमाणे बॉल सीमारेच्या पलीकडे फरार. विक्कीच्या बॅट मधून आणखी एक चौकार. समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने बॉलरच्या डोक्यावरून खेळलाय. ओव्हर द बॉलर हेड आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आलाय. अखेरचा 2 बॉल या षटकातले. आउटसाइड द ऑफ स्टंप टाकलाय. शफल झाले, जाणीवपूर्वक बॉक्स मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत आहेत वैभव महाराज. चांगली गोलंदाजी वैभव महाराजची या षटकामध्ये सुरू आहे.
हा मागचा बॉल बघा. षटक समाप्त होते आहे. या षटक समाप्तीनंतर 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर विक्की भोपलेकरची चांगली इनिंग. 21 बॉल मध्ये 44 धावा काढून तो नाबाद राहिला आणि आयकॉन पदाला त्याने साजेसा खेळ केला. 8 षटकांच्या समाप्तीनंतर 78 पर्यंत पोहोचू शकले आहेत बिग स्टार 11 संघ, बुलढाणा संघाचे फलंदाज. आणि आता या मॅच मध्ये 79 धावांचं लक्ष्य. बॅटिंग स्कोर कार्ड बघितला तर स्वप्नील ओसरे सुरुवातीला 14 बॉल मध्ये 21 धावा, सुनील जाधव 10 बॉल मध्ये 12, गोलू खातं उघडू शकला नाहीये. विक्की भोपलेकर हा नॉक खूप महत्वाचा होता भीमस्टार संघासाठी. 21 बॉल मध्ये 44 धावा आणि मनोज एका धावीवर नाबाद राहिलेत. गोलंदाजीचा विचार केला तर सतीश यांनी सुरुवातीला खूप अफलातून गोलंदाजी केली. 2 षटक 23 धावा, वैभव देशमुख 2 षटक 21 धावा, 2 षटकामध्ये 12 धावा विकास पवारने खर्च केल्या, 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि ऋषीने सुद्धा एक महत्वपूर्ण विकेट घेतली 22 धावा देत. 48 बॉल मध्ये 79 करायचे आहेत आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या मॅच मध्ये मजा येताना पाहायला मिळेल. धन्यवाद ओम सर. आमचे मोठे बंधू मंगेश भाऊ पळसकर, कराळे साहेब, विजू कराळे, तसेच आमचे मोठे बंधू अनिस भाई, मध्ये चांगली फलंदाजी केली होती साई 11च्या विरोधात. साई 11 संघ ओम सर खूप दिवसानंतर
कमबॅक करत होता आणि नक्कीच आता इथून येणाऱ्या पुढच्या ज्या टुर्नामेंट्स आहे त्या टुर्नामेंट्समध्ये आपल्याला साई 11 संघ नक्कीच भरपूर ठिकाणी दिसेल. थोडेसे चेंजेस दिसतील. थोड्याशा प्रॅक्टिसमध्ये साई संघ येईल. गोलंदाजीचं चांगली गोलंदाजी केलेली होती पण थोडंसं जे व्यावसायिक क्रिकेट आहे त्याच्यापासून साई 11चे खेळाडू थोडेसे दूर गेलेले होते आणि माझ्या साई संघामध्ये 40+ जास्त खेळाडू होते. निश्चितच ते व्यावसायिक क्रिकेटमध्ये कमबॅक करतायत त्यांचं. बघूया येणाऱ्या आगामी टुर्नामेंटमध्ये जे होणार आहे आमदार चषक त्यात नक्कीच साई 11 तुम्हाला एका चांगल्या रूपात दिसेल. एक आणि या आता आपण या सामन्याकडे वळूया. महत्वाचं म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगत साई 11 संघ तुम्हाला दिसेल ही महत्वाची गोष्ट नव्हती. ओम सर सामन्याचं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते आकाश साबळे थापा सर खूप सिनियर खेळाडू आहेत. समर्थ संघाकडून खेळताना त्यांनी या ग्राउंडवर चांगली कामगिरी केलेली होती. क्रिकेटमध्ये दिवस असतात. तर प्रेक्षक आपलं स्वागत आहे. अटल चषक 2023 आपण पाहतात. जुळलेल्या प्रेक्षकांचं स्वागत. शिवदादा पाटील मित्र परिवार आणि माऊली स्पोर्टच्या वतीने हे दैदिप्यमान आयोजन. क्वार्टर फायनल क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात. थापा येत आहेत गोलंदाजीसाठी. बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला प्रकाश गुळवे, नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिकेत परियार. मागच्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली अनिकेतने. प्रकाशने सुद्धा सुरुवात चांगली केली होती परंतु थापा यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली आहे. त्यामुळे बेस्ट वर्सेस बेस्ट हा सामना आहे. 79 धावांचं आव्हान. पहिल्याच बॉलवर अक्रॉस द लाईन जा सर्जिकल स्ट्राईक आणि बॉल सीमारेच्या पलीकडे चौकार. पहिल्याच बॉलवर चांगला फटका. अक्रॉस द लाईन जात असताना बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध हा चौकार प्राप्त करत असताना प्रकाश गुळवे भरपूर चर्चेत आहे खेळाडू. चांगली बॅटिंग त्याने अलीकडच्या काळात केली आहे. क्षमता भरपूर आहे. शफल झाले होते बॅटर ऑप्टमच्या बाहेर. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय आला थापा यांना. 79 धावांचं लक्ष्य. त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना बॅटिंग मध्ये खूप डेप्थ आहे. यानंतर अमजद, अनिल जाधव, राहुल जोनवाल, ऋषी पवार, रामकृष्ण वराड भरपूर बॅटर या संघाकडे आहेत. त्यामुळे गोलंदाजीची थोडीशी परीक्षा असेल या मॅच मध्ये भीमस्टार संघासाठी. परंतु भीमस्टार संघ हाही काही सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. माहिती आहे की 10च्या सरासरीने धावा वाचवायच्या या मॅच मध्ये. त्यामुळे कॅप्टन सतीश एक वेगळा प्लॅन या मॅच मध्ये घेऊन आले असतील. चार धावा. विकेट किपर स्वप्नील त्याचा एक्सपिरियन्स झोकतील या मॅच मध्ये. कट केलाय. क्षेत्ररक्षक सतीश यांना हुलकावणी देऊन बॉल चाललाय आता थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4-4-4 चौकार. नक्कीच ओम सर जिथे एकही धाव नव्हती तिथे 4 धावा खर्च केल्यात त्या भीमस्टार संघाने आणि त्यांना क्षेत्ररक्षण गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ लागेल तरच हा सामना भीमस्टारच्या खात्यात जमा होईल. चांगले क्षेत्ररक्षक आहे परंतु अगदी समोरून हा बॉल वळलाय. बॉलच्या लाईन मध्ये बरोबर आले होते क्षेत्ररक्षक परंतु इतक्या वेगाने जेव्हा बॉल समोरून वळतो तेव्हा बॉडी रिफ्लेक्शन इतक्या सहजतेने होणार नाहीत. त्यामुळे मी म्हणे क्षेत्ररक्षकाची चूक नव्हती. कमी गतीने टाकलाय तो पिक केलाय. हुक करत असताना बॉल पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रकाश गुळे यांच्या बॅट मधून या षटकातला हा तिसरा चौकार. कमी गतीने टाकला. लाईन भटकली होती. दिशा खराब होती आणि चौकार प्राप्त केला प्रकाशने. आक्रमण करत असताना हा फलंदाज सुरुवातीपासूनच टीम भीमस्टार 11 बुलढाणा संघासमोर खेळत असताना अति काहीसा कानमंत्र देत आहेत. वार्तालाप होतो आहे भीमस्टार 11 संघाच्या खेळाडूंमध्ये. प्रवीण काहीच्या सूचना देत आहेत मनोज यांना.
थापा भरपूर एक्सपिरियन्स या खेळाडूकडे आहे. आणि ओम सर, उद्याचा हा ग्रुप स्टेजचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याच्या ग्रुप स्टेज मध्ये सकाळी 10 वाजता राजे संभाजी चिखली वर्सेस संत गजानन शेगाव. कट केलाय पुन्हा एक वेळ प्राइस स्लिपला क्षेत्ररक्षक, यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि दुसरा सामना असेल रुद्रांश 11 शेगाव वर्सेस LCC लोणार. आणि उद्या संडे साठी खूप मोठा धमाका, पुण्या मुंबईचे आयकॉन उद्या आपल्या चिखली वासियांना पाहायला मिळतील. आणि इथे क्लीन बोल्ड झालेत, जास्त सफल झाले होते. थापा सरांनी त्यांचा पूर्ण एक्सपिरियन्स झोकला आणि एक चांगला यॉर्कर ओम सर पाहायला मिळाला इथे. मी म्हणेल यॉर्कर नव्हता, बॅटची खालची एज लागली आणि बॉल यष्ट्यांवर जाऊन आदळला. आणि अशा प्रकारचे एजेस कित्येक वेळा तुम्हाला चौकार देऊन जातात आणि अशा प्रकारचे एजेस तुमचा जेव्हा दिवस खराब असतो तेव्हा यष्ट्यांवर जाऊन आदळतात. माणसाच्या दिवसाची वेळ आहे आणि आज थोडीशी चौकार आल्यानंतर प्रकाशचा वेळ खराब आली. 3 चौकार चांगले त्याने लगावले. यावेळी बॅटच्या आतमधली कडा लागत असताना बॉल स्टंपवर जाऊन आदळला आणि प्रकाशचा खेळ समाप्त झाला. नवीन बॅटर बॅटिंगसाठी येत आहेत अनिल जाधव. संभाजीनगर परिसरातील हा रायझिंग स्टार भरपूर मैदानावर धावा काढल्यात. पहिला सामना विसरण्यासारखाच होता अनिलसाठी. त्याही मॅच मध्ये तो कशा प्रकारचा खेळ करेल हे बघायचं आहे. भीमस्टार 11 बुलढाणा संघाकडनं चर्चासत्र रंगलंय. आता असं जाणवते की हा संघ एकजूट होऊन खेळतोय. विक्की भोपलेकर डीप मध्ये क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. त्यामुळे प्लॅनिंग सुरू आहे, व्यूहरचना सुरू आहे. हा सामना काही करून जिंकायचंय दोन्ही संघांना, सेमीफायनल मध्ये पोहोचायचं आहे. तर तो आज राजे छत्रपती बुलढाणा संघाने या मागच्या 2-3 महिन्याच्या कालावधीत जर बघितलं तर या मैदानावर खूप चांगला खेळ केला आहे आज ओम सर. आणि या जो चुरशीचा सामना होतो, या चुरशीच्या सामन्यासाठी आम्हाला प्रमुख लहान मुलगा जो ग्राउंड मध्ये खेळतोय, कृपया त्याने बाहेर जायचंय. आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत ते आमचे मोठे बंधू चिखली नगरपालिकेचे उपाध्यक्ष अनिसबाई, तसेच गोपाल बोतुपकर, मंगेश भाऊ पळसकर, विजूभाऊ कराळे, माधवजी जेठे, सागर खरात, सर्वच आम्हाला मार्गदर्शन करणारी आणि सहकार्य करणारी मंडळी, तसेच आमचे परम मित्र सुजितजी दिवटे, एक अष्टपैलू खेळाडू. पाटोद्या गावातून येताना त्यांनी खूप असं 1-2-3 हजार सामने तिथे खेळलेले आहेत. असं हे व्यक्तिमत्व आज या सामन्याचा आनंद घेत आहे. त्यांचे मित्र धनुभाऊ दिसत नाहीयेत. तर आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. शिवदादा पाटील मित्र परिवार आणि आयोजन समितीच्या वतीने मॅचकडे वळूया. 12 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, 1 षटक समाप्त झालंय. भीमस्टार 11 संघाने लक्ष ठेवलं 79 धावांचं आणि त्या लक्ष्याचा बचाव आता मैदानाच्या आतमध्ये करतायत. शॉर्ट बॉल पुल करत असताना बॉलला दिशा दिली आहे. डीप मध्ये मिड विकेट स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षण होईल. सागरचा हा चांगला थ्रो, परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीत सागर. थ्रो चांगला होता, अगदी विकेट किपरला हलायची गरज पडली नाही. 2 धावा पहिल्या बॉलवर. या षटकाची सुरुवात करण बेंडवाल बॉलिंग साठी आलाय. दोन्ही बाजूला बॉल वळवण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. उजव्या हाताच्या बॅटर समोर त्याने भरपूर प्रभावित करणारी गोलंदाजी केली, परंतु तो डावखुऱ्या हाताच्या बॅटर समोर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय हे पाहायचं आहे. ओम सर, अनिकेत जसे जसे मोठे फटके मारतो तसं त्याचं सिंगल डबल रनही तू खूप करतोय. हलक्या हाताने खेळून काढतोय. 1-2 धाव तो कंटिन्यू धावा बनवत खेळतो आणि एखादा वाईट चेंडू आला की नक्कीच त्याच्यावर मोठा फटका लागायला जातो. नक्कीच अनिकेत पर्याय थोडंसे मुन्ना शेखची आठवण करून देतो, कारण अशा प्रकारे टिपिकल टान्सने खेळतो मुन्ना शेख. जेव्हा त्याच्या रडारमध्ये बॉल असतो तेव्हा तो मोठा फटका खेळण्यासाठी जराही मागे पुढे करत नाही आणि जेव्हा त्याच्या रडारच्या दूर बॉल असतो तेव्हा तो सिंगल सहजतेने घेतो. तेच अनिकेत सुद्धा करतो. सहजतेने सिंगल या खेळाडूला घेता येतात, त्यामुळे तो स्ट्राईक रोटेट करण्यात यशस्वी राहतो आणि मोठे फटके सहजतेने लगवू शकतो. ही क्षमता ज्या खेळाडूंकडे आहे ना, ते टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेटमध्ये नेहमी सक्सेस होतात, कारण तुम्ही डॉट बॉलचं प्रतिशत जेवढं कमी ठेवाल तितका बॅटिंग करताना फायदा होतो. अनिल जाधव ऑन साइडला दिशा द्यायची होती. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. प्रवीणचं चांगलं क्षेत्ररक्षण, चपळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कारण त्या दिशेने बॉल अतिशय वेगाने हुलकावणे देऊन जाऊ शकतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही चपळ असणं गरजेचं आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळते. हा डॉट बॉल आलाय. 15 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. या षटकात
चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे करणने. पहिल्या षटकाचा विचार जर केला तर 15-1 अटल चषक 2023. यावेळी दूर होऊन खेळलाय, चांगला ड्राईव्ह, चांगलं क्षेत्ररक्षण, पायाच्या साह्याने बॉल अडवलाय, परंतु आता बॉल अतिशय वेगाने चाललाय. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे हा चौकार. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षणामध्ये सागर घरतचा. बॉल पायाच्या साह्याने अडवला जरूर, परंतु बॅटमध्ये जेव्हा बॉल निघाला तेव्हा त्या फटक्यामध्ये खूप वेग झोकला होता, खूप ताकद झोकली होती. त्यामुळे पहिल्या अटेमध्ये बॉल अडल्यानंतर सुद्धा चौकार गेला. आणि थोडासा फायदा या ग्राउंडचाही होतो खेळाडूंना बॅटिंग करत असताना, कारण भरपूर वेगाने बॉल या मैदानावर धावतो. तितकीच चांगली काळजी या मैदानावर घेतली आहे या चिखली परिसरातील क्रिकेटपटूंनी. समोर टाकलेला बॉल सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड, चाललाय बॉल बाउंड्रीच्या बाहेर. षटकार, चौकार. चौकार येत असताना या बॉलवर सरळ बॅटने खेळलाय. अगदी धनुष्यातून निघालेल्या बाणाप्रमाणे बॉल बाउंड्रीच्या बाहेर हा चौकार आलाय. चौकार येत असताना या बॉलवर अनिल जाधवच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 बॉलवर 2 चौकार. त्याने त्याचा थोडासा कॉन्फिडन्स नक्की वाढला असेल. यावेळी चांगला ड्राईव्ह, परंतु याच फटक्यासाठी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. ओ कोलूकडनं पुन्हा एक वेळ मिस स्पीड, आणि यावेळी ही थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतं. 3 चौकार लगातार आले आहेत. चांगली गोलंदाजी केली करणने, परंतु हा फटका चांगला होता. नंतर जेव्हा लाईन मध्ये बॉल आले त्यावेळी हा बॉल अगदी छोट्याशा गोट्यावरून उडलाय, दगडावरून उडला, आणि त्यामुळे हा चौकार आला. टेक्निक चांगली होती बॉल अडवण्याची, परंतु अगदी जेव्हा समोर बॉल येत होता त्यावेळी हा बॉलने वळण घेतला आणि चौकार आला. आज थोडीशी नशिबाची साथ या मॅच मध्ये मिळत नाहीये भीमस्टार 11 संघाला. 2 षटकांचा खेळ समाप्त, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे 27. लॉस ऑफ 1 विकेट. ला 1. 36 बॉलचा खेळ शिल्लक, आणि 36 बॉल मध्ये अजूनही जवळपास 9च्या सरासरीने 52 धावा करायच्या आहेत. म्हणजेच काय तर टार्गेट अजूनही इतकं सोपं नाहीये. विचार करा, मिसफिल्डचे चौकार आले तर, जे चौकार आले नसते तर धावसंख्या अजूनही कमी असते. अजूनही दबाव या मॅच मध्ये कायम आहे. बॅटिंग मध्ये भरपूर डेप्थ आहे टीम राजे छत्रपती बुलढाणा संघाच्या. आयकॉन राहुल जोलवार बॅटिंग लाईन बाकी आहे. ऋषी पवारच्या बॅट मधून धावा आल्या. अमजद चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत आहेत. रामकृष्ण वरार हे सुद्धा चांगली बॅटिंग करू शकतात. त्यामुळे बॅटिंगची चिंता नाही आहे. जी इकॉनॉमी आहे, जी सरासरी आहे ती गाठायची आहे. फक्त 8.5ची सरासरी जवळपास. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटने सहजतेने अनिकेत फटके लगावू शकतो, परंतु आता मागे खेळण्याचा प्रयत्न झाला होता विकेट किपरच्या. हा डॉट बॉल, शरीराचा वेध घेतला, चांगला बॉल. मनोज जानता बघा फॉलो केलं बॅटरला, स्टंपची लाईन सोडली नाही, हे महत्वाचं. हा डॉट बॉल. 35 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत, 52 अजूनही. या ठिकाणी या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय शिवराजदादा पाटील यांचं शुभ आगमन होतंय. स्वीपचा प्रयत्न होता, फाईटचा इशारा येतो आहे. सन्माननीय सुरभाऊ ठाकूर, आदरणीय मुकेशजी पडगान, विशालजी नेमाने या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एक वेळा स्वागत आहे. थापा चांगली गोलंदाजी करतायत. थोडीशी दिशा मागच्या बॉलवर खराब होती. सरळ बॅटने ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत करण. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळतंय. 1च रन या बॉलवर मिळेल. आणि आम्हाला विशेष सहकार्य करणारे असे आमचे परममित्र सनी सेठ भोजवानी यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. तसेच या शिवराजदादा पाटील आयोजित अटल चषकासाठी आम्हाला विशेष सहकार्य करणारे आमचे मित्र विशाल नेमाने, मुकेश पडगान यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांचं आयोजन समितीतर्फे स्वागत करतो. आणि हा रिव्हर्स स्वीपचा फटका, चेंडू जातो सरळ 6 धावांसाठी. एक चांगला फटका ओम सर. नक्कीच चांगला फटका. मला वाटतं पाहुण्यांचं स्वागत केलंय अनिलने या षटकाराच्या मदतीने. हा बॉल बघा आउटसाइड द ऑफ स्टंप टाकला होता, अगदी वाईड लाईनवर, आणि त्या ठिकाणी स्विच हिट लगवत असताना बॉल अगदी मैदानाच्या बाहेर पाठवलाय.
प्रेक्षकांच्या हवाली हा षटकार खेचलाय अनिल जाधवने. चांगली बॅटिंग करत असताना अनिल जाधव या मॅच मध्ये हा खेळाडू रंगात परतलाय. तेहतीस बॉल मध्ये आता धावा करायच्या 44, जवळपास 8ची सरासरी आता गाठायची आहे. मनोज सारख्या एक्सपिरियन्स खेळाडूवर आता आक्रमण केलंय अनिल जाधवने. आणि चर्चा होती की अनिल जाधव ज्या प्रकारे बॅटिंग करतो हे मैदान या खेळाडूला नेहमीच फायद्याचं ठरते. या मैदानात अनेक वेळा त्याने धावा काढल्या आहेत आणि चांगल्या गोलंदाजांना तो नेहमीच टार्गेट करत आलाय. असं नाहीये की या खेळाडूने खराब गोलंदाजासमोर धावा काढल्या. तो नेहमी चांगल्या गोलंदाजासमोर बॅटिंग चांगली करतो. ओ यावेळी अष्ट्यांचा वेध, एक तुमारी एक हमारी. पहिल्या बॉलवर वार आणि आता पलटवार. अनिलचा खेळ समाप्त. मनोजांचं सेलिब्रेशन. हा बॉल बघा, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, फॉलो केलं बॅटरला, यॉर्कर टाकला आणि अनिल बाद होते. लॉक झाले पूर्णपणे. यष्ट्या उद्ध्वस्त गेल्या. अनिल बाद होत आहेत. 6 बॉल मध्ये 18 धावांची ही इनिंग खेळून अनिलचा खेळ समाप्त झाला. चांगला टच त्याने दाखवला. चांगली बॅटिंग तो करून परततोय. 3 चौकार 1 षटकार. स्ट्राईक रेट 300चा राहिला. महत्वपूर्ण नॉक खेळून अनिल बाद झालाय. बत्तीस बॉल मध्ये करायच्या 44. अनिल चांगली बॅटिंग करून परतलेत, ज्याची अपेक्षा होती संघाला, परंतु मनोज थापा यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की मनोज जे गोलंदाजी करतायत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सुरक्षा रक्षकांच्या स्क्वॉड मध्ये असतात. ही सुद्धा एक अभिमानाची बाब आहे. आकाश गोलंदाजी करत असताना आकाश साबळे चांगली गोलंदाजी थापा यांनी केली आहे या मॅच मध्ये. राहुल जोनवाल गोलंदाजीसाठी येत असताना, आणि राहुल जोनवाल सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे आणि तेही सुरक्षा रक्षक आहेत. आणि मनोज जे जालन्यावरून आले आहेत ही स्पर्धा खेळण्यासाठी, ते सुद्धा एक सुरक्षा रक्षक आहेत, ते सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आहेत. पहिल्याच बॉलवर पोलीस हा बॉल होता. आणि शॉर्ट फाईन लेगला जे क्षेत्ररक्षण करत आहेत ते सुद्धा पोलीसच आहेत प्रवीण. त्यामुळे भरपूर पोलीसगिरी या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 35-2. 35 लॉस ऑफ 2 विकेट. राहुल जोनवार थोडीशी पोलीसगिरी या मॅच मध्ये. घुटना टेक, अभ्य सिक्सर देख. हा बॉल मैदानाच्या अगदी बाहेर पाठवलाय, षटकार आलाय. हा बॉल बघा, फुल टॉस बॉल, 70-70चा बॉल. खूप चांगला स्लॉक स्वीप, लगातो सिक्स, षटकार. या षटकाराच्या मदतीने 3 षटक समाप्त आणि धावसंख्या होते आहे 41 धावा, 41 रन. भरपूर धावा काढतायत या मॅच मध्ये बॅटिंग करणारी टीम राजे छत्रपती. 30 बॉलचा खेळ शिल्लक आणि आता 7.7च्या सरासरीने धावा करायच्या 41. तीन षटक समाप्त, 41 धावा, लॉस ऑफ 2 विकेट. 30 बॉल मध्ये आता करायच्या 38 धावा. थोडासा दबाव वाढला या मॅच मध्ये. असं दिसतंय की आता मनोज गोलंदाजीसाठी येत आहेत. मनोज बेराड बॉलिंग साठी येत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर शिवराजदादा पाटील या सामन्याचा आनंद घेत असताना आगामी काळात शिवराजदादांच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अगदी त्या स्पर्धेचा कालावधी दूर नाही आहे. जानेवारी एंडिंग किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ही स्पर्धा होताना पाहायला मिळेल आणि ती पर्वणी असते विदर्भातील टेनिस क्रिकेटपटूंसाठी. पहिला बॉल कट केलाय, वा चांगलं क्षेत्ररक्षण. जय बेंडवाल त्या ठिकाणी उपस्थित होते. अगदी एका हाताने हा बॉल अडवलाय आणि हा जर बॉल हाताला स्पर्श झाला नसता तर नक्कीच चौकार होता, कारण डीप मध्ये बिलकुल प्रोटेक्शन नव्हते. 4 धावा वाचवल्यात संघासाठी. सन्माननीय प्रवीणजी वाया सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे.
भरपूर महत्वाचं योगदान आमदार चषक श्रोताताईंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी सरांचं होतं. यावेळी चांगला बॉल अपील आहे. सापनकार पंचांचा आलाय कारण फुटवर्क नव्हतं. हा बॉल कुठे खेळायचा होता हे माहिती नव्हतं. अनिकेतला दिशा द्यायची होती. बॉल कमी गतीने आला आणि अगदी पायाच्या मधातून हा बॉल निघून गेला विकेट किपरकडे. अनिकेत परियार जो मागच्या मॅच मध्ये अक्षरशः वेगाने धावा काढत होता तो या मॅच मध्ये 6 बॉल मध्ये 4 धावांवर खेळतोय कारण बाकीच्या बॅटरने त्याचं काम करून टाकलं. त्यामुळे सध्या तरी तो अँकरच्या भूमिकेत आहे. 28 बॉल मध्ये 38 करायचे आहेत. इम्प्रोवाइज केलाय. पाठवलाय बॉल शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. अनिकेतच्या बॅट मधून आता हा चौकार आलाय. ऑप्टमच्या बाहेर गेले. इम्प्रोवाइज स्ट्रोक शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये आहे आणि डीप फाईन लेगला प्रेक्षक फक्त या बॉलला उचलण्याचं काम करून मैदानाच्या आतमध्ये फेकतायत कारण त्या ठिकाणी बिलकुल क्षेत्ररक्षक नव्हता. धावसंख्या या चौकाराच्या मदतीने पुढे सरसावते आहे. 45 धावा 45 रन. आणखी एक इम्प्रोवाइजचा प्रयत्न अपील होते आहे कारण थोडासा हा बॉल पायाला लागलाय. डॉट बॉल येत असताना थोडेसे कांदे खाली घसरले आहेत. थोडेसे बॉडी लँग्वेज घसरली आहे भीमस्टार संघाची. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी विकेटची नितांत गरज आहे. विकेट्स आल्या तर या मॅच मध्ये पुनरागमन होऊ शकतं आणि ती क्षमता सुद्धा आहे भीमस्टार संघाकडे. पण तो अनिकेत विजय आणि पराभवातलं अंतर बनून आतमध्ये उभा आहे. कमी गतीने टाकलाय. लोअर फुल टॉस ड्राईव्ह करत असताना या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये विक्की भोपलेकर उपस्थित आहे. एकच रन या बॉलवर येईल. या 1 रनच्या जोरावर धावसंख्या पोहोचते आहे 46 धावा 46 रन. 25 बॉलचा खेळ शिल्लक 33 धावा करायच्या. जवळपास आता 7.92 ची सरासरी गाठायची आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फिल्डिंग चेंजेस करत असताना आता गोलंदाज मनोज. चांगलं षटक मनोज. फक्त 5 धावामध्ये 5 धावा खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. इकॉनॉमिकल या मॅचच्या दृष्टिकोनातून हे षटक. अखेरचा बॉल येतोय. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहतील आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. जे चांगलं षटक संपन्न होत होतं त्या शेवटच्या बॉलवर चौकार आणि याही षटकाची इकॉनॉमी बिघडवण्याचं काम राहुल जोनवाल करतायत. चांगला चौकार वसूल करत असताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50. लॉस ऑफ 2 विकेट. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये धावा करायच्या. राजछत्रपती बुलढाणा संघाला 29. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सन्माननीय सागरजी पुरोहित यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होते. आलेल्या मान्यवरांचं स्वागत आहे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आणि 24 बॉल मध्ये आता 7.25 च्या सरासरीने धावा करायच्या. 29. माऊली स्पोर्ट आणि शिवराजदादा पाटील मित्र परिवारातर्फे आयोजित अडल चषक 2023 जय बेंडबाल गोलंदाजीसाठी आले आहेत. पहिला बॉल जयचा आणि जयच्या समोर अनिकेतची जय जयकार. बॉल इट्स आउट ऑफ दी पार्क. षटकार. चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करत असताना आता जय पवार. जयच्या समोर जेपी पॅनलचे आमचे पंच आणि जयवर केलंय आता आक्रमण फलंदाज अनिकेत परियारने आणि अशाच प्रकारे खेळत राहिला अनिकेत तर सामनावीरचा मानकरी सुद्धा तो होऊ शकतो. सामनावीरची मानकरी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे शुभमजी शेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये. त्यांचेही विशेष आभार. आडव्या बॅटने दिशा दिली आहे. क्रॉस द लाईन खेळत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक. त्या क्षेत्रात फिल्डिंग करणं तितकं सोपं काम नाहीये.
1 रन त्या ठिकाणाहून कंप्लीट होईल. या 1 रनच्या जोरावर धावसंख्या 57 धावा 57. 22 बॉलचा खेळ शिल्लक आणि 22 बॉल मध्ये आता 6च्या सरासरीने धावा करायच्यात. 22 बॉलिंग चेंजेस करत असताना अनेक ऑप्शन आहेत भीमस्टार संघाकडे. स्वप्नील उसरे गोलंदाजी करू शकतो, सागर घरत गोलंदाजी करू शकतो. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी शॉर्ट टर्डमॅनच्या दिशेने. कॅप्टन सतीश खोडके. सिंगल रन या बॉलवर येईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 58 धावा 58 रन. फुलटॉस बॉल वन शॉट. गुडघा टेकवत असताना हा बॉल पाठवलाय अगदी मैदानाच्या बाहेर. प्रेक्षकांच्या हवाली येतोय अनिकेतच्या बॅट मधून आसमानी टोला. षटकार. काय बॅटिंग करतोय अनिकेत परियार. उद्याचा रायझिंग स्टार आज चमकतोय. गुडघा टेकवत असताना बॉलला स्क्वेअर लेग बॉर्डरलाईनच्या बाहेर डिस्पॅच केलंय. समोर टाकलेला बॉल ड्राईव्ह करत असताना मुन्नाची सातत्याने तो आठवण करून देतो. याची चर्चा मी करत होतो. कारण त्याच्या रडार मध्ये बॉल असला तर तो हवेमध्ये खेळण्यासाठी बिलकुल घाबरत नाही आणि जेव्हा त्याच्या रडारच्या दूर बॉल असतो तो सहजतेने सिंगल काढू शकतो. उद्याच्या काळातील टेनिस क्रिकेट मधला हा स्टार आहे. नाव अनिकेत परियार. भरपूर क्षमता या खेळाडूकडे आहे, भरपूर टॅलेंट या खेळाडूकडे आहे. समोर टाकलेला बॉल ड्रायव्हिंग लेंथवर ऑफ ड्राईव्ह करत असताना चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण यावेळी पाहायला मिळते सागर घरतकडनं. 2 धावा सहजतेने मिळतील राहुल जोनवाल यांना आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या होते आहे 67 धावा 67. लॉस ऑफ 2 विकेट. 5 षटकांचा खेळ समाप्त. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत फक्त 12. मंचाचा व्ह्यू आपल्या समोर आहे. अनेक मान्यवर या सामन्याचा आनंद घेत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. अटल चषक 2023 डे 3 क्वार्टर फायनल क्रमांक 3. जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. करण आलाय. व्हॉट अ शॉट. अफलातून टायमिंग आणि बॉल चाललाय अगदी सीमारेषा पलीकडे फरार. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर. अनिकेत के बल्ले से ये 4. चांगली बॅटिंग करत असताना अनिकेत परियार पहिल्याच बॉलवर करण बेंडवालवर हल्ला चढवलाय. या षटकात म्हणतात ना यशाचा आनंद घ्या परंतु पराभवाने शिकवलेले धडे कधीच विसरू नका. बॉल पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या चांगली परिस्थिती आहे राजे छत्रपती बुलढाणा संघासाठी. भीमस्टार 11 संघ असं वाटलं या मॅच मध्ये की चांगला खेळ करतो आहे परंतु अनिकेत परियारची चांगली बॅटिंग, अनिल जाधवचा चांगला खेळ, राहुल जोनवाल यांची संयमी बॅटिंग या मॅच मध्ये सुरू आहे. आणि यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक शॉट थर्ड मॅनच्या दिशेने. 1 धाव सहजतेने प्राप्त होईल. या 1 रनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. 72 धावा. 16 बॉलचा खेळ शिल्लक आणि 16 बॉल मध्ये आता 7 धावा करायच्या आहेत. आणि नक्कीच या चषकामधला 3रा दिवसाचा खेळ हा चाललाय. सर्व दर्शकांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत. अशीच साथ दर्शकांची लाभली पाहिजे. आणि सुंदर रीतीचा चेंडू बीट केलाय बॅट्समनला. एक निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालेत गोलंदाज. आणि ओमजी आमचे परम मित्र आज या सामन्यांचं समालोचन करतायत. चिखलीच्या मैदानावरती त्यांना दर्शकांची तितकीच दाद लाभलेली आहे.
साऊंड सिस्टीम मध्ये आमचे मित्र आणि एक चांगलं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. कुठलंही यामध्ये नाव ठेवण्यासारखी जागाच शिल्लक नाहीये. एक मोठं नाव आणि तितकंच चांगलं आयोजन. पुढचा चेंडू सुंदर रीतीने घेऊन काढलाय चेंडू तसं क्षेत्ररक्षकाकडे चांगली फिल्डिंग. थोडंसं गचा क्षेत्ररक्षण एक धाव घेऊन नक्कीच थांबता येईल. आणि आता धावा कमी राहिल्यात त्यामुळे रिस्क घेण्याची काही आवश्यकता नाहीये. सिंगल डबलच्या रूपात या धावा पूर्ण अगदी सहज होऊ शकतात. तेच बघायचंय आता काय होतंय या संघाकडून. काही उलटफेर बघायला मिळतोय काय गोलंदाजी करताना. क्रिकेट हा शक्यता आणि अशक्यतांचा खेळ असतो. कालच्या सामन्यामध्ये अण्णांनी ते बॅटिंग मध्ये दाखवून दिलंय. एक 8 ओव्हरच्या टुर्नामेंट मध्ये ही शतक होऊ शकतं. आणि हा सुंदर असा फटकार चेंडू जातो सर सीमारेषेच्या पार. 6 धावांसाठी केवळ नाममात्र हा सामना बाकी. आता फॉर्मॅलिटीज सामना अक्षरशः खिचून नेलाय बॅटिंग करणाऱ्या या संघाने आपल्या पक्षात. आणि हा सामना संपला आहे. अनिकेत परिहारने काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. 16 बॉल मध्ये 34 धावांची नाबाद इनिंग. दोन्ही मॅच मध्ये हा खेळाडू बरसला. हा युवा स्टार, हा उद्याचा सितारा आजही चमकतो आहे. राजे छत्रपती बुलढाणा संघाला एक हिरा गवसलाय. या खेळाडूची पाठराखण या संघाने केली आणि तो आता संघासाठी चांगली कामगिरी करतोय. भीमस्टार 11 बुलढाणा संघाचा प्रवास जरी थांबला असला तरी सुद्धा याही संघाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय सतीश खोडके यांच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना. परंतु राजे छत्रपती 11 संघ हा सामना जिंकतोय आणि सेमीफायनल मध्ये आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय होणारा संघ राहिलाय तो म्हणजे राजे छत्रपती बुलढाणा. खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. परंतु भीमस्टार 11 संघाचा सुद्धा चांगला खेळ, त्यांचेही विशेष आभार. धन्यवाद. या सामन्याचे सामनावीर आहेत अनिकेत परिहार.